त्याला सामील केलं गेलं. एक पराभव मात्र या ठिकाणी प्लेयरच्या खात्याला वाट्याला आलेला आहे आणि तेजस 11 पहिला सामना विजयी होत असताना हा दुसरा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. सहावा सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्लेयर्स वर्सेस तेजस. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी प्लेयरच्या बाजूला लागला. आता मात्र पहिला चेंडू आणि सुरेख असा फटका. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. 4 धावा. थँक्यू डुजे. पहिला चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं गेलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण कर. ज्या प्रकारचा ड्राईव्ह होता राहुल याचा तेज रफ्तार असा फटका, परंतु त्या ठिकाणी मोक्याच्या क्षणी फलटला आणि दुर्गेश यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. मनीष विश्वकर्मा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडूचा खेळ 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बीपीएलचा सीझन मला आठवतो आणि त्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड ज्याने जिंकला होता असा गोलंदाज या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती होती शैवी 26 या संघाच्या माध्यमातून खेळतात. आता मात्र काय घडलं ते स्वीपचा फटका मारत असताना सेल बाद होतोय. थँक्यू डुजे. थँक्यू डुजे. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता प्रथमेश गिरकर. त्याला माहित होतं या प्रकारचे फटके गणेश खेळतो आणि ते फटके खेळत असताना मात्र शिकार बनतोय या ठिकाणी मनीष याचा. तर मनीष बद्दल मी सांगत होतो पहिल्या सीझन मध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड जिंकला होता. शैवी 26 या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली होती. जवळजवळ क्वालिफायरच्या सामन्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती त्या संघाने. आणि आता मात्र या ठिकाणी प्लेयर्स या स्वतःच्या संघाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ आणि 5 धावा स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळतात एका गाड्याच्या मोबदल्यात तेजस 11 या संघाच्या. सुरेख असा फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अप्रतिम काउंटर पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका कार्पेटच्या सहाय्याने गेला. थँक्यू डुजे. अगदी मैदानाला गुदगुल्या करत जाणारा हा फटका होता. ज्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन होतं, कोणती संधी नव्हती क्षेत्ररक्षणासाठी आणि 4 धावा येताना पाहायला मिळतात. आता मात्र स्वीपचा फटका थोडंसं शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. बदल आली त्याचा कोणताही वापर या ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणूनच थोडासा मिस टाइम असा स्ट्रोक पाहायला मिळते आणि 5 चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत स्कोअर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्लेयर्स वर्सेस तेजस 11 ही लढत आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर 6 इन प्रोग्रेस नाव. आणि पहिलं षटक या ठिकाणी. आता मात्र सुरेखाचा फटका त्या ठिकाणी गॅप खेळण्याचा प्रयत्न. राजू त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय परंतु सौरभ त्या ठिकाणी त्याच्या अगोदर चेंडूला पकडत असताना त्या ठिकाणी एकच धाव तेजस 11 यांच्या खात्यामध्ये येत असताना पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होते. 11 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात आणि या 11 धावानंतर फक्त एकच गडी तेजस 11 या संघाचा तंबूच्या आश्रयाला आपण जाताना पाहिला तो म्हणजे रोनित गोवालकर उर्फ गण्या. ज्या बाईक्स किंवा गाड्या आहेत ज्या व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आहेत किंवा एमआय क्लासिक क्लबच्या गेटच्या समोर आहेत त्या सर्व गाड्या आपण बाजूला काढायच्या आहेत. तसेच जे बसण्यासाठी जागा आहे तिथे सुद्धा कलरिंग करायचे. त्यामुळे त्या सर्व खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी त्या ठिकाणी उठायचं आहे. आपणास विनंती आहे कृपया करून सहकार्य करा मित्रांनो. जरी अनलॉकची प्रक्रिया असली तरी सुद्धा प्रशासनाचे काही नियम आहेत आणि त्या नियमावलीनुसारच आपल्याला ही स्पर्धा पार पाडायची आहे. म्हणून जास्तीत जास्त करून तुम्ही ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पहा. आम्ही पहिल्यांदा असं तुम्हाला सूचित करतो की तुम्ही कमीत कमी मैदान येण्याचा प्रयत्न करा. मैदानावरती न येता तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पहा ही कळकळीची विनंती तुम्हाला. या सर्व गोष्टींसाठी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो मित्रांनो. परंतु कोविडचं सत्र आहे. थँक्यू डुजे. पहिलं षटक या ठिकाणी पाहिलं 11 धावा स्कोरवरती पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय शिवकुमार पटेल अजून एक आयकॉन खेळाडू प्लेयरच्या संघाचा. गेले कित्येक वर्ष प्लेयरच्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना अनेक किमया या गोलंदाजाने सुद्धा साधल्या आहेत आपल्या संघासाठी. वैभव नवार त्या ठिकाणी आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. आता मात्र सुरेखाचा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि चेंडू जातो सरळ सीमारेषा बाहेर. थँक्यू डुजे. या षटकाची सुरुवात सुद्धा चौकाराने करत असताना राहुल पुळेकर पाहायला म्हणते. पहिल्या सामन्यात 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि
त्यानंतर आपण पाहतो या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजीची सुरुवात करत असताना अजून एक चौकार दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती येत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलोमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते आणि डॉट चेंडू या ठिकाणी येतोय शिवकुमार पटेल यांच्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, चेअरअप केला जातोय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय थोडीशी शांतता पाहायला मिळाली होती, परंतु आता चारी बाजूने थोडा थोडा आवाज येताना पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. बॅकफुटवरती गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न, लेटकटचा फटका प्रतीक चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. 3 चेंडूचा खेळ 16 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डमध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचे गोलंदाजी विवरण आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. एका दिवसामध्ये 3 पारितोषिक मागील रविवारी ज्या संघाने कमावली तो प्लेयर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पार्टिसिपेट करत असताना या VPL सीझन 3 मध्ये. बॅकफुटवर गेले, पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. दुर्गेश चेंडूवरती येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मित्रांनो, या स्पर्धेदरम्यान आम्ही एक गोष्ट पाहिली, जे नवोदित खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षण झाले, मग त्यामध्ये अक्षय पाटील असतील, दुर्गेश गोरे असतील किंवा विवेक पांडे असतील, खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आज या ठिकाणी त्यांनी दर्शवलं, दाखवलंय आणि त्यांच्यासाठीच हा प्लॅटफॉर्म आहे. जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना इथून पुढे जाण्यासाठी, इथून चांगलं क्रिकेट सादर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. हा एक सेट तयार आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा आणि ते परफॉर्मन्स सुद्धा अशा नवोदित खेळाडू दाखवताना पाहायला मिळतात आणि हीच आमची अचिव्हमेंट आहे या स्पर्धेची. पुन्हा एकदा ऑन साईडला घेऊन काढला फटका आपल्या पाहतो. राहुलच्या बॅटमधून एक धाव येते या ठिकाणी. 18 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असणार आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळते. पहिला चौकार आला, त्यानंतर ज्या प्रकारची धावसंख्येला रोख लगावलं जातंय शिवकुमार पटेल यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल केला जातोय. आपण पाहतोय मनीष याला थोडंसं पॉईंट क्षेत्रामध्ये सरसावलं जातंय त्या ठिकाणी. सुपचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर. इज गॉन. थँक्यू टुजे. षटकार येतोय या ठिकाणी आणि षटकाराला मात्र जागा नाही या ठिकाणी आणि म्हणूनच माघारी परतावं लागतंय. विघ्नेश साखलतोडे याला नवीन फलंदाज गिरीश मैदानाच्या आतमध्ये जातोय. खूप चांगलं क्रिकेट हा खेळाडू सुद्धा दाखवताना पाहायला मिळाला आहे. मग त्यामध्ये अंडरआर्म सर्कलचं क्रिकेट आणि अंडरआर्म सी टाईपचं क्रिकेट जास्तीत जास्त आपण पाहत असतो. टफली मास्टर, कारण टॅपचे फटके खूप चांगल्या प्रकारे खेळत असतात. त्यानंतर आम्ही टर्फच्या क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं चांगला हेलिकॉप्टरचे फटके मारण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नालासोपाऱ्यामधून बिलॉंग करणारा गिरीश मैदानाच्या आतमध्ये येतोय. तेजस 11 या संघासाठी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करत असताना ऑप्शनच्या माध्यमातून येणारा खेळाडू आहे. तसेच राहुल पुळेकर स्वतः कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ही जमेची बाजू असेल तेजस 11 या संघासाठी. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकं पूर्णपणे संपलेली आहेत आणि 18 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज प्रतीक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅटची एज घेऊन जातोय का तर येस इट इज गॉन आणि माघारी परत रिव्ह्यू नाहीये कॉटला, ओनली रनआउट. थँक्यू डिझे. बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची एज घेऊन जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि माघारी परतावं लागतंय राहुल पुळेकर याला. नक्कीच स्वतःवरती नाराज आहेत, कदाचित त्यांचं सांगणं होतं पायाला लागले बॅट, परंतु आमचे अंपायर्स या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स घोषित करतायत गडी बाद आणि म्हणूनच माघारी परतावं लागतंय राहुल याला. तिसऱ्या गड्याचं पतन या ठिकाणी होतंय. पहिला चेंडूवरती प्रतीक याने मात्र एक मोठा अडसर दूर केला आहे आपल्या संघाच्या मदतीला आला मी तर सांगेल, कारण ज्या प्रकारचे त्यांनी फलंदाज जे टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करणारे होते ते मात्र तंबूच्या आसराला आतापर्यंत गेलेले आहेत आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जातो अविनाश घोसाळकर. अविनाश घोसाळकर
अजून एक अनुभवी क्रिकेटर अष्टविनायकच्या माध्यमातून अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना त्यानंतर आपण पाहतो व्हेंचरच्या माध्यमातून सुद्धा खेळताना पाहायला मिळालेत. सध्याच्या घडीला तेजस इलेव्हन संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतात आणि तो खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल केला जातोय. पुढील चेंडू या ठिकाणी प्रतीक आपल्या संघासाठी घेऊन येताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्या ठिकाणी शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव घेतली जाते लेग बाईटच्या रूपाने ही धाव येते. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी हर्षल गुप्ता आम्हाला दर्शवत आहेत की हे लेग बाईटच्या रूपाने येणारी धाव आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ 2 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश या ठिकाणी रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, अगोदरच सफल झाले होते परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षण कोण करतोय तर दुर्गेश गोरे. आजपर्यंत दुर्गेश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण हाताळलंय, त्याचं नाव आहे क्षेत्ररक्षणामध्ये. म्हणूनच ज्या ज्या वेळेला प्लेअरचे प्लेइंग 11 सेट केलं जातं त्या त्यावेळेला दुर्गेश गोरे हा त्या प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती. आणि म्हणूनच जी मेन जागा आहे, जी महत्वाची जागा, त्या जागेवरती त्या ठिकाणी त्याला तैनात केलं गेलंय. बॅकफिरत गेले, पंच करून दिलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव त्या ठिकाणी येते. प्रतीक चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय आणि 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत होत असताना 20 धावा अवघ्या स्कोअरवर ते पाहायला मिळत आहेत. तेजस इलेव्हन हा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय ज्या संघाच्या माध्यमातून 47 धावाचा पहिल्या सामन्यामध्ये आता मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू आपण पाहायला मिळतोय. ऑन साईडला 1 धाव त्या ठिकाणी अविनाशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. 21 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ यापुढील मॅच आपल्या समोर येणार आहे आणि मॅच नंबर 7 RCC वर्सेस सिद्धिविनायक गोखिवरे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय, लवकरात लवकर त्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये यायचंय कारण यानंतरचं एक षटक त्यानंतर लगेच टॉस केला जाईल. RCC वर्सेस सिद्धिविनायक गोखिवरे. आता सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी आपला पाहायला मिळते. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षणाला भेदून सीमारेषा बाहेर. 4 धावा. सिद्धिविनायक गोखिवरे आणि RCC दोन्ही संघनायकांनी तयार राहायचंय यापुढील मॅच साठी. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. (25 रन्स ऑन स्कोर बोर्ड). 25 धावा. चला यानंतर सज्ज राहायचं. यानंतरचा होणारा सामना RCC विरुद्ध सिद्धिविनायक गोखिवरे. दोन्ही संघनायकांनी टॉस का बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय आणि येताना प्लेइंग 11 लिस्ट आपल्याकडे जाय का. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांगित 4थं षटक घेऊन येत असताना वैभव नवार. टॉस का बॉक्स मध्ये जे कोणी खेळाडू वर्ग बसले आहेत पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे त्या ठिकाणी बसायचं नाहीये. तुम्हाला सारखं वारंवार सांगण्यात येतंय तिथून बाजूला व्हा कारण ती जागा रिझर्व आहे. प्लीज सहकार्य करा. टॉस का बॉक्स मध्ये जे बसलेले प्रेक्षक वर्ग आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांनी बाजूला व्हायचंय. अविनाश घोसाळकर आणि गिरीश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्वतःच्याच फॉलोतून क्षेत्ररक्षण जरूर केलं जाते आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव घेतली जाते. फक्त 1च धाव या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. 2 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि 27 धावा या ठिकाणी स्कोअरबोर्डवरती लगावताना पाहायला मिळत आहेत. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया 4 चेंडूमध्ये कशा प्रकारचे आणामध्ये त्याला मात्र या ठिकाणी घेऊन काढला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी.
थँक्यू. अप्रतिम फटका होता, पाहिलं होतं लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आहे. कारण ज्या प्रकारची पिचिंग झाली होती त्या ठिकाणी चेंडूला व्यवस्थित रीतीने टायमिंग केलं गेलं आणि मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये मी तर म्हणेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तो जाणारा फटका होता आणि 4 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि 31 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. मागचा सामना आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं, गेम चेंजिंग ओव्हर रोनित गवळकर यांनी हाताळली होती, चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. त्यानंतर आता थोडासा अडचणीमध्ये संघ आहे चांगल्या सुरुवातीनंतर, कारण पहिल्या षटकामध्ये आलं ते 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि चौथं षटक या ठिकाणी येत असताना आपण पाहायला मिळतं रिव्हर्सचा फटका त्या ठिकाणी थोडीशी फंबल झाला दुर्गेश गोरे त्या ठिकाणी, तत्पूर्वी 1 धाव घेतली जाते. रिव्हर्सचा फटका होता. 32 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये जर का 2 चौकार आले तर 40 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील, परंतु असं काही घडतंय का? कारण हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं शेवटच्या षटकांना, स्लॉग जोरना, आणि अशा वेळेला या ठिकाणी वैभव नवार स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आहेत. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी लालच देणार होता, थोडासा फ्लायटेड आणि चेंडू सरळ जातो सीमारेषा बाहेर. विकेटचं पतन. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या दिशेने जात असताना कासम, दयानंद केनी उर्फ कासम या नावाने परिचित असणारा खेळाडू, द मॅन फ्रॉम नारिंगी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी फलंदाजीसाठी जात असताना. कासम या ठिकाणी फलंदाजी मागवर येताना पाहायला मिळते. कार्पेटच्या साह्याने चांगली घणाघाती फटकेबाजी करणं ही याची खासियत. पाहूया कशा प्रकारे हे खेळ करतोय. शेवटच्या चेंडूचा 32 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्या पाहायला मध्ये 1 धाव जरूर घेतली गेली, पंचांकडे दाद मागितली जाते आणि 1 धाव या ठिकाणी कासमच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. 33 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या जातात आणि 34 धावांचं आव्हान सेट केलं जातं या ठिकाणी प्लेयर्स या संघासमोर. आपण जाणार आहोत टॉसकडे. आरसीसी वर्सेस सिद्धिविनायक गोखिवरे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. आरसीसी सिद्धिविनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. तर तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत 2 संघनायक जोडले जात आहेत. एका बाजूला आरसीसीचा संघनायक आहे तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक गोखिवरी संघाचा संघनायक आहे. यावेळेस वैभव नवार स्वतः या ठिकाणी नाणेफेक करतील, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आले आहेत. हेड इज द कॉल आणि हेड इट इज. तर पुन्हा एकदा राकेश, आपण नाणेफेक जिंकलाय, काय कराल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण कराल. पहिला सामना तुम्ही पराभूत झालात, या सामन्यामध्ये तुम्हाला विजय आवश्यक असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. तर आरसीसी संघ, आपण नाणेफेक पराभूत झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार आहात. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 45 ते 50. ऑल द बेस्ट तुम्हाला दोन्ही संघांना. आणि आपल्या प्लेइंग लिस्ट लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचवायचे आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
सामन्याला सुरुवात होईल ज्या ठिकाणी 24 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता असणाऱ्या प्लेयर्स संघाला, ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती अजय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. संघनायक असेल मला वाटते राहुल पुळेकर, ज्याने पहिला चेंडू हाताळण्यासाठी आपल्या गोलंदाजाला पाचारण केलंय. पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडकडे सज्ज झालाय फलंदाज सिद्धू. यावेळेस अजयचा हा पहिला चेंडू, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय, ग्लॅन्स केलंय, नो चा इशारा आणि अतिरिक्त एक अशी ही धाव असेल नोच्या स्वरूपामध्ये. खातं उघडलं गेलंय फलंदाजी करत असताना फलंदाज सिद्धूच. धावपलक 2 ने यावेळेस मात्र सुरू होत आहे, ते म्हणजेच प्लेयर्स संघाचे. यावेळेस मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज मनीष विश्वकर्मा स्ट्रायकरकडे आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. तर यावेळेस आपण पाहतोय डीप मध्ये फाईन लेग वरती रोनित गोवलकर आहे, स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट वरती आहे वायडिश लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑफ असे खेळाडू आपल्याला लेग साईड वरती दिसतील. तर ऑफ साईड वरती आपल्याला पाहायला लॉंग ऑन आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप कव्हर आहे आणि डीप बॅकवर्ड पॉईंट. यावेळेस मात्र हा चेंडू अजयचा, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. मनीषने एक धाव पळून काढली. धावपलक एका धावेने सुरू झालंय, धावपलक पोहोचलं गेले 3 या आकड्यावरती. एवढी सिस्टीम असून फायदा काय त्याचा? हॅलो पाठवतो हॅलो. धावपलक मात्र पोहोचले जाते 3 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्क वरती, बॅकफुटवर गेले, कट करायचा होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता केली. वॉट अ कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी हाताळले अजयने. सलग 2 चेंडू निर्धाव आले आहेत. यावेळेस मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र गोविंद जोडले जात आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. अजय गोलंदाजी मार्क वरती, पुन्हा एकदा सिद्धूसाठी, थोडासा दडपणाखाली सिद्धू यावेळेस पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू मात्र निर्धाव आले आहेत अजयच्या माध्यमातून. यावेळेस पहा क्षेत्ररक्षण निहाळ चेंडूला गॅप मध्ये टाकलाय, चेंडू जातोय व्हीपीएल चौकार. या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊला, या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊला. थँक्यू डीजे. सातत्याने क्षेत्ररक्षक निहाळलं आणि क्षेत्ररक्षणाला निहाळल्यानंतर चेंडूला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि चेंडू फाईन लेग रिजन मध्ये चौकाराकडे धाडला फलंदाज सिद्धूने. आता मात्र धावपलकाला थोडासा आकार मिळतोय, धावपलक पोहोचलं जाते 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अजय मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, पुन्हा एकदा सिद्धूसाठी. 4 चेंडू 7 धावांवरती धावपलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच प्लेयर्स संघाचं. अजयचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती अजय पंचांच्या उजव्या बाजूने. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र खेळून काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, तद्वर मात्र घेतली गेली ही एक धाव. धावपलक 1 ने पुढे सरकेल, धावपलक पोहोचलं जाते 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना बिनबाद 8 अशी मजल मारले आतापर्यंत प्लेयर संघ पहिल्या सामन्यामध्ये मात्र पराभूत झाला होता.
पुन्हा एकदा अजय. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. रोनित गोवेलकर येईल चेंडूवरती. तदवर मात्र घेतली गेली एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका अखेर 33 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा बिनबाद जमा केल्या धावपलकावरती प्लेयर्स या संघाने. जाऊया डीजे कडे. ऐकूयात डीजे अजयच्या माध्यमातून मधुर संगीत. पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी. आज दिल है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका अखेर धावपलकावर 9 धावा जमा केल्यात प्लेयर्स संघाने. काय सावध सुरुवात केली आहे मनीष विश्वकर्मा आणि सिद्धूने. सरांनी मगाशी उल्लेख केला की ज्या मनीषने पहिल्या VPLच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता तोच मनीष आपल्या नावाला साजेसा खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती एक नावाजलेला खेळाडू रोनित गोवलकर उर्फ गण्या. बॅकफुटवर गेले. चेंडूला सन्मान दिला. धावबाची संधी असेल. एक धाव मात्र मिळते. धावपलक एकने पुढे सरकेल. धावपलक पोहोचले जाते 10 धावांवरती. यावेळेस सिद्धू सरळ बॅटने. यावेळेस मात्र कासम फेकी करेल. तो वर मात्र घेतली गेली एक धाव. एका धावेन धावपलक पुढे सरकेल. धावपलक पोचलं जाईल 11. हे षटक फार महत्वाचं असणार आहे. गण्याचं हे षटक सन्मानजनक खेळून काढलं तर प्लेयर संघाला तेवढंच चांगलं राहणार आहे. एकही फलंदाज न गमवलाय अद्यापपर्यंत फलंदाजी करतोय तो म्हणजेच प्लेयर संघ. गण्याचा हा चेंडू. यावेळेस मात्र स्वैर मारा होतोय. अतिरिक्त धावेचा प्रयत्न केला होता परंतु स्वतःला थांबवले सिद्धूने. धावपलक एकने पुढे सरकेल अतिरिक्त धावेच्या स्वरूपामध्ये. धावपलक 12. पुन्हा एकदा रोनित. यावेळेस मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलंय. वाह अप्रतिम सुरक्षित रक्षण. या टी शर्टचा पॅटर्न भारी आहे. मॅन ऑफ द मॅच क्लास वाटतोय. पाणी घे नाही गेला नाही बोलू का. चिकन आले का. जेवण आलं का चिकन. धावपलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 17. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रायकर सिद्धू. बॅकफुटवर गेले. चेंडूला टाकला इनटू द गॅप. येतोय VPL चौकार.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर 21 धावा लागल्या गेल्यात. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे, ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या प्लेयर्स या संघाला. यानंतर आपण लीग स्टेजचा पुढचा सामना पाहणार आहोत, जो होणार आहे RCC विरुद्ध सिद्धिविनायक गोखिवरे या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. सिद्धिविनायक गोखिवरे आपली प्लेइंग लिस्ट सुद्धा आणून द्यायची आहे. बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. बॉलर्स नेम अन्ना. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी एक महत्वाचं षटक असणार आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता शाकिरांकडे. मनीष विश्वकर्मा. यावेळेस मात्र पहा दिशा भरकटली आहे. यष्टी सोडून जाणारा हा चेंडू पंच स्वैर घोषित करतात. अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावपलकावरती वाढेल धाव 22. 12 चेंडू 12 धावा. अण्णा यावेळेस मात्र चेंडू पायावरती आदळलाय. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे सरकेल. धावपलक पोहोचलं जाते 23 या धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे एक उंच खुऱ्या देह बोलीचा खेळाडू सिद्धू. यावेळेस एक वेगळ्या थाटणीचा फटका खेळायचा होता. धावपलक पोचलं जातंय 24 या आकड्यावरती. आता मात्र 10 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत अद्याप 11. अण्णा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरून. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. सिद्धूला धावबाची संधी असेल का? हो हो, चांगला प्रयत्न होता यावेळेस मात्र विघ्नेशचा. धावपलक 1 ने पुढे सरकते. धावपलक पोहोचलं जाते 25 या आकड्यावरती. अण्णा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटते. अतिरिक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावपलक पुढे सरकते. धावपलक पोहोचलं जाते 26 या आकड्यावरती. काय सुरेख सुरुवात, चांगला कमबॅक केलाय. ज्या पद्धतीने पहा मित्रांनो पाहायला झालं. यावेळेस धावबाची संधी असेल. एक कॉपी करण्याचा प्रयत्न केला परंतु यशस्वी होत नाहीये. अविनाश ज्या पद्धतीने टीम इंडियाने ॲडलेड कसोटीमध्ये 36 धावांचा निचांक गाठला आणि तदनंतर मात्र बाउन्स बॅक करत मेलबर्न कसोटीमध्ये विजयाची पताका रोवली, त्या पद्धतीने प्लेयर्स संघ सुद्धा या ठिकाणी कमबॅक करतोय. पहिल्या सामन्यामध्ये एक निराशाजनक पराभव त्यांनी स्वीकारला होता सायबा संघाकडून आणि आता मात्र एक चांगल्या विजयाच्या मार्गाने चाललेत प्लेयरचे फलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका इनटू द गॅप जातोय. VPL चौकार. थँक्यू डीजे. 4 धावांनी धावपलक पुढे सरकलं जाते. धावपलक पोहोचलं जाते 31 या धावांवरती. यावेळेस मात्र आडव्या बॅटने रिव्हर्सचा अटेम्प्ट. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने धावपलक पुढे सरकलं जाते. धावपलक पोहोचलं जाते 32 या आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील अद्यापही तिसऱ्या षटकामधले 1 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे म्हणजेच 7 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अण्णा. यावेळेस मात्र सरळ बॅटने 1 धाव मात्र मिळेल. धावपलक 1 ने पुढे सरकते. धावपलक पोहोचले जाते 33 धावांवरती. आता मात्र सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 1 धाव. 6 चेंडू 1 धावाची आवश्यकता असेल. जवळजवळ औपचारिकता शिल्लक राहिली सामन्यामध्ये. RCC आणि सिद्धिविनायक. चला सज्ज राहायचे सिद्धिविनायक आणि आपलं प्लेइंग लिस्ट पण येऊ द्यात. सिद्धिविनायक गोखिवरे संघ प्लेइंग लिस्ट आणि सोबत पेन पण आपण इकडनं घेऊन गेला होता.
यावेळेस मात्र विजयी झालाय तो म्हणजेच प्लेयर्स संघ. Party all night, we do party all night.